नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थी अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच IAS सराव प्रश्नपत्रिका संच क्रमांक 1 याच्यामधील आज आपण गणित या विषयातील प्रश्न क्रमांक 41 ते प्रश्न क्रमांक 60 यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित सोडून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण तरी प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। चला करूया सुरुवात। प्रश्न 41 बघा, पुढीलपैकी कोणती संख्या चढत्या क्रमात तिसऱ्या क्रमांकावर येईल? बघा, आपल्या सर्वांना चढता क्रम माहिती आहे। चढता क्रम करताना आपण सगळ्यात महत्त्वाचं काय बघतो की आपण आधी ती संख्या किती अंकी आहे बघायचं। बघा, हे 2 आणि हे 3, ही पण 5 अंकी संख्या, ही पण 5 अंकी संख्या, ही पण 5 अंकी आणि ही पण 5 अंकी, म्हणजे ते दिलेल्या सर्व संख्या 5 अंकी आहेत। आता आपण काय करतो, सुरुवातीचा अंक बघतो। बघा, इथे 24 आहे, इथे 25 आहे, इथे 29 आहे आणि इथे 29 आहे। मग सगळ्यात लहान संख्या कोणती आहे? 24, म्हणजे 1 नंबरला ही येणारी संख्या। चढता क्रम म्हणजे लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे, म्हणजे 1 नंबरला ही संख्या, 2 नंबरला 25,442 ही संख्या आणि इथे बघा 29 दोन्ही पहिल्या संख्या सेम आहेत। मग आपण तिसरी संख्या बघतो, इथे आहे 8 आणि इथे आहे 0। मग 3 नंबरला ही संख्या येणार आहे आणि 4 नंबरला ही संख्या येणार आहे। मग आपल्याला काय विचारलं की तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या? मग तिसऱ्या क्रमांकावर कोणती येणार आहे? 29,021, पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघा, 100 अधिक 50 भागिले 10 वजा 5 बरोबर किती? बघा, ही पदावली आहे। पदावली सोडवताना आपण नियम काय करतो, पहिल्यांदा काय करतो, सो आपण भागाकार करतो, बरोबर आहे, भागाकार किंवा गुणाकार। मग याच्यामध्ये आता भागाकार आहे म्हणून आपण भागाकार करायचा, बाकीच्या संख्या आहेत तशा लिहून घ्यायचं। बघा, 100 अधिक 50 भागिले 10 बरोबर किती? 5 येणार आहे। काही 10 5 50 वजा 5, बेरीज आणि वजाबाकीमध्ये ज्या क्रमाने दिले त्या क्रमाने करतो। मग 100 अधिक 5 बरोबर किती? 105 आणि हे वजा 5, 105 मधून 5 गेले तर उत्तर किती येतं? 100। मग 100 बघा इथे पर्याय क्रमांक 4। बघा, पुढच्या प्रश्नामध्ये बघा, 18 प्रश्नचिन्हाच्या जागीचा पर्याय निवडायचा आपल्याला। 18, 20, 23, 28, 35 इथे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या ते आपल्याला काढायचं आणि नंतर आहे 59। आता 18 आणि 20 मध्ये आपण कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे। 20 आणि 23 मध्ये 3चा फरक आहे। 23 आणि 28 मध्ये 5चा फरक आहे। 28 ते 35 मध्ये 7चा फरक आहे, बरोबर आहे। आणि आता 35, आता बघा मला सांगा या संख्या कोणत्या? 2, 3, 5, 7 या काय आहेत? मूळ संख्या आहेत। मग 7च्या नंतर कोणती मूळ संख्या आहे? 11। मग बघा 35च्या पुढे जर आपण 11 बोटं काउंट केले तर उत्तर किती येतं? बघा 5 आणि 1 इथे, बघा इथे 6 आणि 3 आणि 1 4, इथे किती येणार आहे? 46। 11च्या नंतरची मूळ संख्या कोणती आहे? 13 आहे। मग बघा 46 मध्ये 13 मिळाल्यावर 59 जर येत असेल तर आपलं उत्तर बरोबर आहे। मग बघा 6 आणि 3 9, 4 आणि 1 5, 59 बरोबर, 4 आणि 1 5 बरोबर 59, म्हणजे इथे काय दिले? मूळ संख्यांचा फरक। मग इथे कोणती संख्या येणार? तर 4 वर 6 46। मग इथे बघा 4 वर 6 46, पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणत्या घडणीपासून घन तयार होत नाही? आपल्याला माहिती बघा, हे घनाकृती ठोके आहेत, मग याच्यापासून घन तयार होतो, याच्यापासून पण घन, याच्यापासून पण घनाकृती ठोकळा तयार होतो। मग हे आयताकृती आहे म्हणून याच्यापासून घनाकृती ठोकळा तयार होणार नाही, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघा, 25 ते 35 या संख्यात विषम संख्यांची बेरीज समसंख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त येते? बघा, 25 ते 35 या संख्येत विषम संख्यांची बेरीज समसंख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त विचारले। मग बघा 25 ते म्हटले, मग 25 पण धरायचं आहे आणि 35 पण धरायचं आहे। मग बघा 25, बघा इथे मी 25, इथे 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34 आणि हे 35, असं मुद्दाम मी एकाडेक लिहिले का? तर या काय आहेत? विषम संख्या। मग आता आपण यांची बेरीज करूया। यांची बेरीज जर आपण केली तर यांची बेरीज किती येते? 180 आणि या आहेत समसंख्या। या समसंख्यांची बेरीज किती येते? 150। आता कितीने जास्त कमी विचारले? मग जास्त कमी म्हणजे काय? वजाबाकी, 0तून 0 गेले 0, 8तून 5 गेले 3, 1तून 1 गेले 0, मग उत्तर किती येते? 30। म्हणजे विषम संख्यांची बेरीज समसंख्येच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? तर 30ने जास्त आहे। मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघा, शेताचा 2/5 व 3/10 भाग पेरून पूर्ण झाला तर किती भाग शिल्लक राहिला? आता एवढा भाग पेरून झालाय, पेरून झालाय म्हणजे ह्यांची काय करायची? आपण बेरीज करायची। बघा 2/5 अधिक 3/10, आपल्या सर्वांना माहिती आहे की जोपर्यंत छेद समान होत नाही तोपर्यंत बेरीज किंवा वजाबाकी काहीच करू शकत नाही। मग आपण छेद समान करून घेऊया। आता मला सांगा, छेद समान करण्यासाठी काय करायचं आहे? 5च्या पड्यामध्ये 10 येतात का बघायचं, तर येतात। 5ला 2 ने गुणल्यावर 10 येतात। मग आपण काय करायचं आहे? बघा इथे या 2 गुणिले आणि 5 गुणिले, 5ला 2 ने गुणल्यावर 10 येते, बरोबर आहे। मग खाली 2 ने गुणले म्हणजे छेदाला 2 ने गुणले म्हणून अंशाला सुद्धा काय करायचं? 2 ने गुणून घ्यायचं आहे। मग किती येतं? 2 दुणे
4 आणि 5 दुने 10. बघा याचं उत्तर आपण असं 4/10 काढून घेतलेलं आहे. इथे अधिकच्या इथे अधिक आणि इथे किती आहे 3/10. आता यांची आपण बेरीज करूया. बघा बेरीज किती येते 4 अधिक 3 बरोबर किती येतं 7. 7/10. आता खाली जे असतं छेद म्हणजे काय एकूण भाग बरोबर आहे. मग आता इथे बघा एकूण भाग किती आहे 10 आहे बरोबर आहे. आपलं काय एवढा भाग पेरून झालाय म्हणजे किती 7/10 म्हणजे 10 भागांपैकी 7 भाग पेरून झालाय. तर किती भाग शिल्लक राहिला हे काढायचं. मग काय करायचं आपण एकूण भाग आहे 10 मग एकूण भाग लिहून घेतला 10 आणि किती भाग पेरून झाले 10 मधला 7 भाग पेरून झाले म्हणून 10तून 7 वजा करायचे आणि एकूण भाग तेवढाच राहतो 10 हो की नाही. मग 10तून 7 गेले बाकी किती राहिली 3 आणि छेद 10 म्हणजे एकूण 10 भागापैकी 3 भाग पेरायचा राहिलेला आहे म्हणजेच उत्तर किती आहे 3/10. मग इथे बघा 3/10 कुठे आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. 47वा प्रश्न बघा 100 पर्यंतच्या संख्यात 7 अंक असलेल्या संख्या किती आहेत. असं आपल्याला काय विचारलं 7 अंक असलेल्या संख्या किती विचारल्यात. 7 अंक किती वेळा येतो हे नाही विचारलेलं 7 अंक असलेल्या संख्या विचारल्यात. मग आपण त्या संख्या लिहून घेऊया. बघा या एवढ्या संख्या आहेत या एकूण संख्या आहेत 19. बघा दरवेळेस आपल्याला काय विचारतात 7 अंक किती वेळा येतो. मग त्यावेळेस आपण काय करतो हा 7 डबल धरतो मग असं एकूण 7 20 वेळा येतो बरोबर आहे. पण आपल्याला संख्या विचारतात म्हणून मग ही एकच संख्या धरायची 7 अंक डबल धरायचं नाही आहे म्हणजे ही एकच संख्या. अशा ह्या संख्या अशा एकूण संख्या किती आहेत तर 19 आहेत म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न 132 मीटर लांबीची दोरी 11 ठिकाणी समान अंतरावर तोडली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती. बघा 132 मीटर लांबीची दोरी 11 ठिकाणी समान अंतरावर तोडली. जर 11 ठिकाणी तोडली तर 11व्या ठिकाणी तोडल्यावर जो 12वा तुकडा उरतो तो काय आहे 12वा तुकडा उकडे म्हणजे एकूण तुकडे किती होणार आहेत तर 12 तुकडे होणार. बघा या पद्धतीने बघा इथे ही दोरी आहे अशी 132 मीटरची मग ही 11 ठिकाणी तोडा. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हे 11 आणि मग हा 12वा तुकडा शिल्लक होतो. बघा इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि हा 12वा तुकडा बरोबर आहे की नाही. मग एकूण तुकडे किती झाले 12. मग 12 आणि 132ला भागून घ्यायचं आहे हो की नाही. आपल्याला प्रत्येक तुकड्याची लांबी काढायची ह्या तुकड्याची लांबी. मग काय करायचं 12 1 12 13तून 12 गेले 1 राहिला वरून घेतला 2 12 1 12 12 आणि 12 यांची वजाबाकी केली तर बाकी किती येते 0 येते. मग किती तुकडे झाले 11 म्हणजे एवढ्या प्रत्येक तुकड्याची लांबी किती आहे 11 सेंटीमीटर 11 मीटर. मग बघा 11 कुठे आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. प्रत्येक तुकड्याची लांबी किती आहे 11 मीटर. पुढचा प्रश्न बघूया. चौरसाची बाजू 3 पट केली तर क्षेत्रफळ टिंबटिंब होईल. 3 पट 4 पट दुप्पट का 9 पट. बघा हा चौरस आहे आपल्याला माहिती आहे चौरसाच्या चारी बाजू सेम असतात. बघा चौरसाची जर ही बाजू 3 आहे आणि ही जर आपण 3 पट केली 3 पट म्हणजे काय 3 ने गुणायचं बरोबर. मग 3 पट केली तर किती होणार आहे एक बाजू 9 होणार आहे की नाही. मग चौरसाचं क्षेत्रफळ काय आहे बघा चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे बाजूचा वर्ग. काय आहे सूत्र बाजूचा वर्ग. मग बाजू किती झाली आता त्याची 9 झाली मग 9चा वर्ग किती 9 9 81 हो की नाही. मग किती होणार आहे 9 पट होणार आहे. बघा एक बाजू आहे 3 तर त्याची 3 पट केले म्हणजे 3 पट म्हणजे काय 3 ने गुणायचं बरोबर आहे. मग 3 3 किती होणार आहे 9 पट होणार आहे की नाही. मग इथे उत्तर काय किती पट होणार आहे तर 9 पट होणार आहे म्हणून मग आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 9 पट होणार आहे. पुढचा प्रश्न बघा एका घनाच्या 3 बाजूचे निरीक्षण करून ए समोरील पृष्ठावरील अक्षर पर्यायातून निवडा. बघा सगळ्यात सोपं सांगते अवघडात शिरायचं नाही आपल्याला. बघा इथे एच्या बाजूला कोण एच्या समोरील विचारलं. एच्या समोरील म्हणजेच काय एच्या विरुद्ध बाजूला बरोबर आहे. एच्या विरुद्ध बाजूला विचारले हो की नाही समोर. आता बघा एच्या बाजूला एच्या बाजूचे हे लगतचे कोण लगतचे आहेत की नाही एच्या लगतचे आहेत. एच्या लगत कोण कोण आहे ते लिहून घ्यायचं. बघा एच्या लगतचे लगतचे म्हणजे काय बाजूचे. मग एच्या बाजूला कोण कोण आहे ई आहे आणि एफ पण आहे. मग इथे लिहून घ्यायचं ई पण आहे एफ पण आहे बरोबर आहे. अजून इथे ए आहे का नाही आहे. इथे ए आहे की नाही. मग एच्या बाजूला इथे लगतचं कोण आहे एच्या कडेला कोण आहे बी पण आहे आणि डी पण आहे. मग इथे बी पण आहे आणि इथे डी पण आहे. आता पर्यायाकडे जायचं आपण बरोबर आहे. आता बघा ह्याच्यामध्ये बी इथे लिहिलेलं आहे. बघा बी इथे लिहिलेला आहे म्हणजे बी येऊ शकत नाही बरोबर आहे. ई इथे लिहिलेला आहे म्हणजे ई सुद्धा येऊ शकत नाही कारण तो लगतच आहे. डी पण इथे लगतच आहे म्हणजे हा पण येऊ शकत नाही. मग कोणता राहिला आहे तर कोणता राहिला आहे सी म्हणजे एच्या अपोजिट साईडला कोणता आहे एच्या समोर कोणता आहे तर सी म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या संख्या गटात एकही मूळ संख्या नाहीत. आता आपण जर इथे विचार केला
54 ते 60 याच्यामध्ये मूळ संख्या विचारली. आता 54 ते 60 याच्यामध्ये एकच मूळ संख्या आहे. कोणती? याच्या दरम्यान एकच मूळ संख्या आहे 59. 5वर 9 59. 5वर 9 59 ही एकच मूळ संख्या आहे. 32 ते 40 याच्या दरम्यान 37. बघा 37 ही एक मूळ संख्या या दोघांच्या मध्ये. आणि 62 ते 70 या दोघांच्या मध्ये 67. 67 ही एक मूळ संख्या आहे. आणि 74 ते 78 याच्यामध्ये एकही मूळ संख्या नाही आहे. मग कोणत्या गटामध्ये एकही मूळ संख्या नाही? तर पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या समीकरणातील व ची किंमत सर्वाधिक आहे? बघा आता इथे व आहे, व आपल्याला व ची किंमत करायची म्हणून व आपण इथे ठेवायचं आहे. +4 आहेत ते इकडे जाणार आहेत. मग इथे बरोबर चिन्हाच्या पलीकडे कोण आहे? 20 आहे. मग +4 तिकडे गेले, अधिकचे काय झाले? वजा झाले. मग व बरोबर 20 - 4. बघा 20 मधून 4 घालवले तर किती येतात? इथे 16 येतं. मग या व ची किंमत किती आली? 16 आली. आता इथे बघा 3 × व बरोबर 45. मग आपल्याला व पाहिजे, मग आपण इथे काय करायचे? 3 आहेत ते तिकडे पाठवायचे, बरोबर आहे. मग बघा व बरोबरचे इथे बरोबर आणि 45 इथे गुणाकाराच्या रूपात 3 आहेत. मग इकडे गेल्यावर काय होणार आहेत? भागाकार भागिले 3. मग व बरोबर 45 भागिले 3. 3 ने भाग घालवा. बघा 3 × 1 = 3. इथे 1 राहिला. 3 × 5 = 15. 15 × 3 = 45. मग या व ची किंमत किती आली? 15 आली. आता इथे बघा व ची किंमत काढायची आहे. आता हे आहेत 15, हे इथे -12 आहेत. इकडे गेल्यावर काय होणार आहे? +12. मग व बरोबर 15 + 12. 5 आणि 2 7. 1 आणि 1 2 27. किती आली? या व ची किंमत 27 आली. आता पर्याय क्रमांक 4 मधले बघा 35 भागिले व बरोबर 5. आता इथे काय करायचं आहे? 35 हे 5 इकडे आणायचे, दोघे भागिले बरोबर व. मग 35 ला जर 5 ने भागलं तर उत्तर किती येतं? 7 × 5 = 35. मग व ची किंमत किती आली आहे? 7. मग सर्वात जास्त किंमत कोणाची? व बरोबर इथे 7 आहे. व बरोबर 27. व बरोबर 15 आणि व बरोबर 16. मग 27 ही जास्त आहे. मग 27 किती नंबरला आहे? 3 नंबरला आहे. मग इथे जास्त किंमत कुणाची आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढचा प्रश्न बघा 53वा प्रश्न, आकृतीचा कोरा भाग दर्शविणारा अपूर्णांक पर्यायातून निवडा. बघा आता प्रत्येकाचे 2 भाग केलेत. बघा 1 2 3 4 5 6. मग इथे पण 7 8 एकूण भाग किती आहेत? 8 आहेत, बरोबर आहेत. आता मला सांगा काय सांगितलं? कोरा भाग. मग बघा 1 2 आणि हा किती आहे? 3. मग इथे किती येणार आहे? 3/8. मग 3/8 कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढचा प्रश्न बघा, मध्यान्नोत्तर 4:35 म्हणजे 24 ताशी घड्याळात किती वाजले? आता बघा 4 वाजले, मध्यान्नोत्तर म्हणजे 12च्या नंतर, बरोबर आहे. मग इथे बघा मी 4 पर्यंत अंक लिहिते आणि ही वरची 35 मिनिटं. मग 12च्या नंतर किती वाजतात? इथे 13. 13 नंतर 14, 14 नंतर 15 आणि 15 नंतर 16. मग किती वाजले इथे? या 24 ताशी घड्याळामध्ये 16:35. मग 16:35 पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढचा प्रश्न बघा, 2 आयतांची प्रत्येकी रुंदी 16 सेंटीमीटर असून लांबी अनुक्रमे 25 सेमी व 30 सेमी याप्रमाणे आहे. तर त्या 2 आयतांच्या क्षेत्रफळातील फरक किती? बघा 2 आयतांची रुंदी, प्रत्येकी रुंदी किती आहे? 16. प्रत्येकी म्हणजे प्रत्येक आयताची रुंदी आहे 16. आपल्याला माहिती आहे रुंदी म्हणजे हे 16 आणि हे 16. म्हणजे आपल्याला माहिती आहे 16 समोरासमोरील बाजू काय असतं? समान. म्हणजे ही पण 16 आणि ही पण 16 या आयताची रुंदी. आता आपल्याला लांबी अनुक्रमे दिली. अनुक्रमे म्हणजे क्रमाने. पहिल्या आयताची लांबी किती आहे? 25 आणि दुसऱ्या आयताची लांबी किती आहे? 30 आहे. आपल्याला माहिती आहे समोरासमोरील बाजू कशा असतात? सेम असतात, बरोबर आहे. आता आपल्याला आयताचं क्षेत्रफळातील फरक विचारले. मग आपण आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? लांबी गुणिले रुंदी, लेंथ इंटू बिड्थ. लेंथ म्हणजे लांबी, बिड्थ म्हणजे रुंदी. आता या क्षेत्रफळाची लांबी किती आहे? 25 आहे. बघा लांबी किती आहे? 25 आणि रुंदी किती आहे? 16 आहे, बरोबर आहे. याची लांबी आहे 30 आणि रुंदी आहे 16. आता जर यांचा आपण गुणाकार केला तर बघा 15 बघा 16 × 5 = 80. इथे 0 लिहिते, इथे 8 मी ह्याचा पुढे घेते. 16 दूने 36, सॉरी 16 × 16 दूने 32. 32 + 8 बरोबर किती? 40 येतात. म्हणजे याची किती आली? आयताचं क्षेत्रफळ किती आलं? 404 सेमी आलं, बरोबर आहे. 4 सेमी. आता याचं बघा 16 × 1 = 16, 16 × 32 = 16 × 3 = 48 आणि हा 0 16 0 0 नंतर आपण 0 दिला तरी चालतं. मग याची किती आली? 480 चौ सेमी. आता याच्यातील आपल्याला काय विचारले? फरक विचारले. मग आता ह्याच्यामध्ये मोठं कोण आहे? 480. मग 480 वजा 400 जर आपण केलं, हे वजाबाकी केलं तर किती येतं? 80. मग याच्यामध्ये कितीचा फरक आहे? तर 80 चौ सेमी. पर्याय क्रमांक 4. 56वा प्रश्न बघा, 84 या संख्येशी सहमूळ असणारी संख्या पर्यायातून निवडा. आता सहमूळ म्हणजे काय बघा, ज्या 2 संख्यांमध्ये फक्त एक हा एकच सामायिक अवयव असतो, सामायिक विभाजक असतो, त्याला आपण काय म्हणतो? सहमूळ संख्या म्हणतो. मग आता 84चे आपण अवयव काढूया आणि बाकी सर्वांचे सुद्धा काढूया.
बघा मी इथे सर्वांचे अवयव केलेत. अवयव म्हणजे काय, 84 कुणाकुणाच्या पाड्यात आहेत ते मी लिहिलं, 92 कुणाकुणाच्या पाड्यात मी सगळं नाही लिहिले, मुद्दाम मी लिहिलं नाही. आता इथे बघा आपल्याला माहिती आहे सहमूळ म्हणजे काय की याच्यामध्ये आणि या संख्येमधल्या अवयवामध्ये फक्त एकच अंक कॉमन पाहिजे, फक्त एक अंक कॉमन पाहिजे. आता बघा 92 ही काय आहे, समसंख्या आहे, मग ही 1च्या पण पाड्यात आहे आणि 2च्या पण. बघा मग इथे 2 आहे, 84च्या फॅक्टरमध्ये 2 आहेत आणि इथे पण 2 आहेत, मग ही येईल का, तर नाही 92 येऊ शकत नाही, हो की नाही. आपल्याला फक्त एकच कॉमन पाहिजे. आता 39 बघा, 39 मध्ये 1 आहे, 3 आहे आणि 13 आहेत. आता बघा इथे पण 3 आहेत आणि इथे पण 3 आहेत, म्हणजे मग हे बघा 1 पण समान आहे आणि इथे 3 पण समान आहे, मग 2 झाले अवयव समान आत्ताच, हो की नाही. आपण थोडे काढले तर मग हे पण येणार नाही. आता 55 बघा, 55चे फॅक्टर किती, 1 5 11 आणि 55च्या पाड्यात आहेत. मग याच्यामध्ये बघा फक्त इथे 1 कॉमन आहे, याच्यामध्ये 5 आहे का, नाही. याच्यामध्ये 11 आहेत का, नाही आहेत. आणि 55 तर नाहीच आहेत. म्हणून मग ह्याच्यामध्ये काय 84चा सहमूळ संख्या कोणती येणार आहे, तर 55. आणि 49 सुद्धा येऊ शकत नाही, कारण बघा 1 कॉमन आहे आणि 49 7च्या पण पडतात आणि इथे पण 7 आहेत, मग 7 मग 2 अंक समान होतील, म्हणून मग हे सुद्धा येणार नाही. मग कोणती येणार आहे, तर 55. मग 84 या संख्येची सहमूळ असणारी संख्या कोणती आहे, पर्याय क्रमांक 3 55. पुढचा प्रश्न बघा, 36 भागिले 84 ब्रॅकेट आहे 21/49 यांच्या तुलनेसाठी पुढीलपैकी योग्य चिन्हांची निवड करा. आता बघा 36 आणि 84 कोणत्या संख्येने भाग जातो, तो 12ने भाग जातो. बघा 12 36 आणि 12 7 84, मग यांचा भाग घालवलं किती उत्तर आलं, 3/7 आलं, बरोबर. या संख्येचं उत्तर किती आलं, 3/7. आता इथे बघा 21 आणि 49 हे सुद्धा 7ने विभाज्य आहेत, हो की नाही. मग 7 21 आणि 7 7 49, म्हणजे याचं पण उत्तर किती आलं, 3/7. मग बघा इथे पण 3/7 आणि इथे पण 3/7. मग इथे कोणतं चिन्ह येणार आहे, तर बरोबर, कारण दोन्ही सेम आलेत, इक्वल आहेत, म्हणून मग इथे काय येणार आहे, पर्याय क्रमांक 3 बरोबर हे चिन्ह येणार आहे. पुढचा प्रश्न बघा, 20 सेमी परिमितीचे 6 चौरस परस्परांना जोडून तयार होणाऱ्या आयताची जास्तीत जास्त परिमिती किती. आता बघा 20 सेमी परिमितीचे 6 चौरस, म्हणजे एका चौरसाची परिमिती किती आहे, 20 आहे, बरोबर आहे. मग आपल्याला माहिती आहे चौरसाची परिमितीचं सूत्र काय आहे, चौरसाचे परिमितीचं सूत्र काय, 4 गुणिले बाजू आहे, बरोबर आहे. आता आपल्याला याची परिमिती दिली, परिमिती किती आहे, 20 आहे, हो की नाही. बाजू आपल्याला माहिती आहे का, नाही माहित, मग आपण काढून घेऊया. मग आता इथे गुणाकार 4 आहे, मग इकडे आल्यावर काय होणार आहे, ते भागाकार, म्हणजे 20 भागिले 4 बरोबर बाजू, बरोबर आहे. मग बघा 4 आणि 20ला भागल्यावर किती, 4 पंचे 20, म्हणजे एक बाजू किती निघाली, याची 5 निघाली, बरोबर आहे. 5 सेमी निघाली, म्हणजे बघा ही 5 सेमी बाजू, ही 5, ही 5 आणि ही 5. बघा 5 आणि 5 10 15 20, बरोबर परिमिती किती निघाली, 20 निघाली. आता काय सांगितलं, एवढ्यासाठी मी बाजू काढलं. आता काय सांगितलं, परिमितीचे 6 चौरस, म्हणजे एवढ्याच आकाराचे 6 चौरस एकमेकांना जोडले. बघा हा एक चौरस, ह्याला दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा 5वा आणि हा 6वा. आता प्रत्येक बाजू किती आहे, 5 आहे. मग बघा ही 5, ही 5, ही 5, ही 5, ही 5, ही 5. आणि मग त्याचप्रमाणे खालच्या पण बाजू की नाही, कारण समोरासमोरील बाजू काय आहेत, सेम आहेत. आता हा आयत झाला आणि ही इकडची बाजू किती आहे, 5 आहे, ही एवढीच आहे, इथे 5, ही 5 आहे. मग बघा 1 2 3 4 5 6, मग 6 पंचा किती, 30 झाली. म्हणजे हा जो आयत तयार झाला त्याची ही बाजू किती झाली, 30 झाली. मग समोरची पण किती आहे, 30 आहे आणि हे 5 आहे आणि हे 5 आहे. आता आपल्याला आयताचं क्षेत्र, आयताची परिमितीचं सूत्र माहिती आहे. काय आहे आयताची परिमितीचं सूत्र, आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2 लांबी अधिक रुंदी. मग 2 लांबी किती आहे, 30 आहे, बरोबर आहे, अधिक रुंदी किती आहे, 5 आहे की नाही. मग आता बघा ह्यांची बेरीज करूया आपण, कंस सोडवायचा असतो की नाही. मग 35, आता इथे काही नाही म्हणजे काय असतो, गुणाकार असतो, बरोबर आहे. मग 2 गुणिले 35, बरोबर. 35 दुने किती आलं, 70. मग आपलं उत्तर किती आहे, 70 सेमी. मग त्या पूर्ण आयताची जास्तीत जास्त परिमिती किती असणार आहे, 70 सेमी, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी त्रिकोणी आणि चौरस संख्या कोणती. आपल्याला तर चौरस संख्या, याच्यामध्ये चौरस संख्या कोणती आहेत बघा. आता चौरस संख्या म्हणजेच वर्ग संख्या. बघा ही एक आहे 7 7 49, बरोबर आहे, म्हणजे 7चा वर्ग 49 आणि हे पण आहे 5चा वर्ग 25 आणि 10 नाही आहे. आता हा मात्र आहे 6चा वर्ग 36, 6 6 36, पण 49 ही त्रिकोणी संख्या नाही आहे. 10 त्रिकोणी संख्या आहे पण चौरस संख्या नाही आहे. 25 ही पण त्रिकोणी संख्या नाही, आपल्याला त्रिकोणी पण पाहिजे. मग 36 ही एकमेव अशी संख्या की जी त्रिकोणी संख्या पण आहे आणि चौरस संख्या पण आहे. आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय, सलग संख्यांची बेरीज. मग आता 36 बघा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8. बघा
1 ते 8 या अंकांची सलग बेरीज केली तर यांचं बेरजेचं उत्तर किती येते 36. म्हणजे 36 ही काय आहे त्रिकोणी संख्या आहे आणि 6चा वर्ग किती आहे 36. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे 36 ही त्रिकोणी संख्या. पर्याय क्रमांक 4. पुढचा 60वा प्रश्न बघा. 16/3, 27/4, 36/5 या अपूर्णांकांपेक्षा वेगळा अपूर्णांक पर्यायातून निवडा. आता बघा हे हे आपल्याला अंश आणि छेद दिलेत म्हणजे हे अपूर्णांक आहेत आणि हे काय आहेत पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहेत. ओके, मग याचं आपण काय करायचं यासारखं रूपांतर करूया. मग आता कसं करायचं बघा मी इथं पहिल्यांदा लिहिते 7/1/5 आहे बरोबर आहे. मग आता काय करायचं या दोघांचा गुणाकार करायचा. मग बघा इथे 7 × 5 7 × 5 आणि त्याच्यामध्ये हा एक काय करायचं आहे मिळवायचं आहे आणि छेद आहे तसंच 5 ठेवायचं आहे बरोबर आहे. मग आता इथे बघा 7×5 35 35 अधिक 1 किती झाले इथे 36 आणि छेद आहे तसा किती 5. बघा इथे 36/5 बघा इथे आहे 36/5 म्हणजे हे सुद्धा येणार आहे बरोबर आहे. वेगळं विचारलं आपल्याला. आता याचा आपण करूया. बघा मी इथे डायरेक्ट करते 5 × 3 5 × 3 अधिक 1 आणि छेद 3. मग इकडे बघा 5 × 3 15 15 आणि 1 16 आणि छेद किती आहे 3 16/3. आता 16/3 इथे आहे म्हणजे हा सुद्धा अपूर्णांक योग्य आहे. पुढचं बघा आता इथे 4 आणि 3. आता डायरेक्ट इथे मी गुणाकार करते 4 × 3 अधिक 1 आणि छेद किती आहे 3 आहे. मग 4 × 3 किती 12 बघा 4 × 3 12 12 आणि 1 13 13/3. आता इथे बघा या अपूर्णांकामध्ये 13/3 आहे का तर नाही आहे म्हणजे आपलं उत्तर हेच येणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे काय आहे वेगळं आहे. याचं मी इथेच करते बघा 6 चोक 24 24 आणि 3 किती होणार आहे 27 आणि छेद आहे तसा 4 27/4 इथे आहे म्हणून मग हे सुद्धा काय करेक्ट आहे. मग कोणता वेगळा अपूर्णांक आहे तर पर्याय क्रमांक 3 हा काय आहे वेगळा अपूर्णांक आहे. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण 60 पर्यंत प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 61 ते प्रश्न क्रमांक 75 स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.